रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी अक्षय पाटील. तसेच शेतकरी बांधवांनो, तुमचा आवडता कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे या रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, गेले अनेक दिवस झालं तुम्ही या कार्यक्रमाला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक पिकांचे माहितीपट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. तसेच शेतकरी मित्रांनो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यंत सर्व शेतकरी बांधवांना ऊस पीक असेल, केळी पीक असेल, डाळिंब पीक असेल, द्राक्ष पीक असेल, वांगी पीक असेल, तर या सर्व पिकांचे व्हिडिओ पाहायला भेटलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं भरभरून प्रेम या कार्यक्रमाच्या माध्यमातून रामा ॲग्रोटेकला भेटलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आज या ठिकाणी तुम्हाला अजून एक नवीन पिकाबद्दल माहिती मिळणार आहे. जर तुम्ही रामा ॲग्रोटेकचा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघत आहात ड्रॅगन फ्रूट. आणि ड्रॅगन फ्रूटविषयी तुमच्या मनात ज्या शंका आहेत की ड्रॅगन फ्रूटची शेती करायची की नाही, ड्रॅगन फ्रूट केलं तर मग ते कोणत्या पद्धतीत करायचं, कोणती व्हरायटी वापरायची आणि कोणत्या मेथडमध्ये करायचं याची सखोल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, पुनश्च एकदा तुमचं सर्वांचं या प्रश्न तुमचे उत्तर आमचे जो रामा ॲग्रोटेकचा 34वा भाग आहे त्याच्यामध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज ड्रॅगन फ्रूटचा हा पहिला भाग आहे आणि यात तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काढणीपर्यंतचा सर्व माहिती तुम्हाला आज या भागातून मिळणार आहे. आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूटबद्दल एक प्राथमिक माहिती तुम्ही एक सांगा आम्हाला की ड्रॅगन फ्रूटचा इतिहास काय. बरं, तर शेतकरी मित्रांनो, ड्रॅगन फ्रूटबद्दल माहिती सांगायची झाली तर हे ड्रॅगन फ्रूट जे आहे तर ते मेक्सिको, दक्षिण मेक्सिको तसेच मध्य आणि दक्षिण अमेरिकेमध्ये उगम पावलेलं फळपीक आहे. तर हे साधारणतः 150 ते 200 वर्ष जुनं फळपीक आहे. तर साधारणतः 1860मध्ये फ्रेंच लोकांनी याचा प्रसार व्हिएतनाममध्ये केला आणि 1990 पासून याचं कमर्शियल प्रोडक्शन शेतकऱ्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि साधारणतः आत्तापर्यंत 22 वेगवेगळ्या देशामध्ये याचं प्रोडक्शन घेतलं जातं. त्याच्यामध्ये श्रीलंका असेल, मलेशिया असेल, चायना असेल, ऑस्ट्रेलिया असेल. तर याचा सगळ्यात मोठा जो ग्लोबल एक्सपोर्टर जर कोण असेल तर तो याचा आहे व्हिएतनाम कंट्री. आणि व्हिएतनाम कंट्री याचा 55% एक्सपोर्ट हा फक्त ड्रॅगन फ्रूटचा होतो आणि त्याच्यामुळं आपल्या भारतीय लोकांचं याच्याकडे लक्ष गेलं आणि भारतामध्ये साधारणतः 2005मध्ये 3 हेक्टरवरती याची लागवड होती. तर ती आता वाढून 2025पर्यंत आता साधारणतः ती 3000 हेक्टरच्या वरती लागवड ड्रॅगन फ्रूटची पोचलेली आहे. तर पाटील साहेब, तुम्हाला सांगायचा विषय म्हणजे असा, तर 2018मध्ये काही मोजकेच महाराष्ट्रामध्ये शेतकरी होते, त्यांच्याकडे हे ड्रॅगन फ्रूटचं फळपीक होतं आणि त्याचं जी त्यावेळेचा जो रेट होता आणि त्याचं जी यूट्यूबला त्यांचे जे व्हिडिओ आले की बाबा एकरी आम्ही 10 लाख, 15 लाख, 20 लाख रुपये कमवले याच्यातून, त्याच्या माध्यमातून ज्यावेळेस कोरोना आपल्याकडे आला त्याच्यानंतर काय झालं की त्याचा एक ट्रेंड आला मार्केटमध्ये. ड्रॅगन फ्रूट जे एक्झॉटिक फळपीक आहे तर हे लावण्याचा ट्रेंड मार्केटमध्ये आला आणि साधारणतः 2021, 22, 23, 24 या पिरियडमध्ये याच्या भरपूर बागा महाराष्ट्रामध्ये लागल्या. तर साधारणतः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या 4 राज्यामध्ये याच्या भरपूर लागवडी वाढल्या. माने सर, आज शेतकऱ्यांना एक संभ्रम पण तयार होतोय की ह्या पिकाची लागवड जास्त प्रमाणात व्हायला वाढलेली आहे. तर आपण हे ड्रॅगन फ्रूट हे पीक लावावं की नाही लावावं? तर पाटील साहेब, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे आणि मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, जे शेतकरी याच्यामध्ये नवीन पडणार आहेत त्यांच्यासाठी खास तुम्हाला एक 3 गोष्टीवरती काम करावं लागेल जर तुम्हाला याच्यामध्ये पडायचं असेल. त्या 3 गोष्टीवर जर तुम्ही काम केलं तरच तुम्हाला ड्रॅगन फ्रूटची शेती ही भविष्यामध्ये परवडणार आहे. तर त्या 3 गोष्टी अशा आहेत. पहिली गोष्ट आहे आपली जी रोपांची उंची असते
तर ती उंची साधारणतः नॉर्मली असते 1 फुटाची. तर तुम्हाला ते 1 फुटाचं रोप न वापरता लागवडीमध्ये तुम्हाला साधारणतः 2.5 ते 3 फुटाचं रोपाचं कटिंग वापरायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, याच्यामध्ये जो सगळ्यात मोठा जो ड्रॉबॅक काय असेल ड्रॅगन फ्रूटमध्ये, तर हा आहे की आपल्या इथलं बाग असेल पाटील साहेब आणि नागपुरातली बाग असेल, तर तिथलं हार्वेस्टिंग आणि आपल्या इथलं शेतकऱ्यांचं हार्वेस्टिंग हे एकाच वेळेस मार्केटला येते. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक ड्रॅगन फ्रूटमध्ये आहे. आणि ते एकाच वेळेस मार्केटला आल्यामुळे काय होतंय, व्यापारी लोकांना एक संधी भेटलेली आहे दर पाडण्यासाठी आणि ते दर पाडतायत. तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक खूप चांगला पर्याय आहे, तो म्हणजे कोल्ड स्टोरेजचा. तर तो कोल्ड स्टोरेजचा पर्याय पण बऱ्याच शेतकऱ्यांना अजून त्याच्यामध्ये सक्सेस झालेले नाहीत. बरेच काय होतंय, स्टोरेजला ठेवल्यानंतर ते माल ज्यावेळेस आपण बाहेर काढतोय त्यावेळेस ते फळ आपलं मऊ पडतंय, मग ते मार्केटला दर चांगला भेटत नाही. तर त्याच्यासाठी थोडंसं टेम्परेचर वगैरे जे काय आहे तिथं आपल्याला ठेवायचं, कोणत्या टेम्परेचरमध्ये ठेवायचं आहे, तर ते साधारणतः 8 ते 9 डिग्री सेल्सिअसमध्ये जर तुम्ही तिथं ठेवलं तर ते तुमचं 12 ते 14 दिवस व्यवस्थित राहू शकतं. आणि तुम्हाला ते हार्वेस्टिंग करताना थोडंसं कच्चं आणि पिकलेलं फळ, असं गार असलेलं फळ तोडायचं आहे. ते जर तुम्ही ह्याला ठेवलं स्टोरेजमध्ये तर ते तुमचं चांगलं राहू शकतं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जर आत्तापर्यंत जेवढे ड्रॅगन फ्रूटचे शेतकरी पडलेले आहेत याच्यामध्ये अजून ऑफ सीझनमध्ये बरेच कमी शेतकरी आहेत. आणि तुम्ही जर ऑफ सीझनमध्ये जर पडला तर तुम्हाला हे भविष्यामध्ये जे आपलं जे हे होते बहार आपल्याला मेंटेन करता येत नाही ड्रॅगनचा, तो बहार आपण त्या ऑफ सीझनमध्ये मेंटेन करू शकतो. तर त्याच्यामध्ये ऑफ सीझनचा विषय असा आहे की त्याला थोडासा जेवढा बागेला खर्च येतोय तेवढाच खर्च तुम्हाला त्या ऑफ सीझनच्या लाईटिंगसाठी येणार आहे. तर माझं नवीन शेतकऱ्यांना असं ही विनंती असेल, तुम्ही साधारणतः 1 एकरचं प्लॅनिंग करत असाल तर साधारणतः तुम्ही अर्धा एकरच बाग लावावी. आणि अर्धा एकर तुम्ही बजेट जे आहे ते तुमचं ऑफ सीझन प्रोडक्शनला जे तुमचा खर्च होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही ठेवावं. जर ह्या 3 गोष्टीवर शेतकरी मित्रांनी जर काम केलं तर ते पुढच्या 30 वर्षापर्यंत आपली बाग तुम्ही ठेवू शकता आणि चांगले पैसे, म्हणजे डाळिंब द्राक्षेपेक्षा सुद्धा तुम्ही चांगले पैसे याच्यामध्ये कमवू शकता. माने सर, तुम्ही आता प्राथमिक माहिती आम्हाला दिली, सर्व शेतकऱ्यांना ती माहिती आता आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचेलच. साधारणतः नवीन आता शेतकरी तुम्ही सुद्धा आम्हाला शेतकऱ्यांना ही माहिती द्या की ड्रॅगन फ्रूटची लावण करण्याची मेथड काय आहेत, म्हणजे कोणत्या मेथड आहेत, आणि त्याला जमीन कोणत्या प्रकारची लागते, क्लायमेट कोणत्या प्रकारचं लागते, आणि तुम्ही जे म्हणला लाईट ऑफ सीझनला जे लाईटचं तुम्ही हे करा, तर ती आम्हाला सगळं तुम्ही समजून सांगा माहिती, जेणेकरून आपल्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ती माहिती मिळेल. माने साहेब, हे आत्ता जे मी प्रश्न विचारले त्याचप्रमाणे आपल्याला शेतकऱ्यांचे अजून काही प्रश्न असतात की ड्रॅगन फ्रूट लावताना आपल्याला ती रोपं कुठून आणायची किंवा रोप किती फुटापर्यंत लावायचं, ह्या गोष्टीचं पण तुम्ही थोडं निरसन करा, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचं ते प्रश्नांचं निरसन होईल. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता आपण ठरवलंय आपल्याला ड्रॅगन फ्रूट हे लावायचं आहे. तर ड्रॅगन फ्रूट लावतानाची बेसिक माहिती तुम्हाला पाहिजे तर ती आता मी तुम्हाला देतो. तर साधारणतः शेतकरी मित्रांनो, ड्रॅगन फ्रूट लावण्यामध्ये 2 पद्धती आहेत. एक जुनी पद्धत होती रिंगपोल पद्धत आणि दुसरी नवीन पद्धत आली होती ती ट्रेलिस मेथड, हाय डेन्सिटी प्लांटेशन. तर आता रिंगपोल पद्धतबद्दल तुम्हाला माहिती देतो. तर याच्यामध्ये साधारणतः दोन्ही वहीतलं अंतर हे 10 फूट असतं आणि दोन्ही सरीतल्या पोलमधलं अंतर हे 6 फूट असतं. साधारणतः एकरी 700 पोल तुमचे बसतात. तर 700 पोल रिंग आणि पोलला तुमचा साधारणतः खर्च 350 रुपये 400 रुपये प्रमाणे 2,80,000च्या आसपास जातो. तर पाटील साहेब, जसं मी तुम्हाला रिंगपोल पद्धतीबद्दल सांगितलं, तर तसंच नवीन एक पद्धत आली ट्रेलिस मेथड. आता ट्रेलिस मेथडमध्ये काय विषय झाला की त्याच्यामध्ये हाय डेन्सिटी प्लांटेशन आपण करू शकतो. जसं आपण आपल्या भागात टोमॅटोची लागवड करतो, दोन्ही साईडनं आपण ती रोपं लावतो, वरती स्ट्रक्चर बनवतो. तर त्या पद्धतीचं ते ट्रेलिस मेथड आहे. त्याच्यामध्ये पहिले जे रिंग पोलची पद्धत होती त्याच्यामध्ये साधारणतः 700 पोल बसायचे, 700 गुणिले 4 असे 28 रोपं त्याच्यामध्ये बसायचे. तर ही ट्रेलिस मेथड जी नवीन आली त्याच्यामध्ये साधारणतः आपण 5 ते 6,000 रुपये याच्यामध्ये बसवू शकतो. आता जी तुम्ही मेथड म्हणला त्यात तुम्ही अंतर सांगितलं 10 फूट, 10 फुटाचं. तर आपण त्या 10 फुटात आंतरपीक करू शकतो का? करू शकतो. तर
तुम्ही जे म्हणताय आंतरपीक याच्यामध्ये करू शकतो का, तर शेतकरी मित्रांनो मध्ये 10 फुटाचा गॅप आहे, बरोबर एक 4.5 फुटी बेड त्याच्यामध्ये पडतो. तर याच्यामध्ये तुम्हाला शेवट स्टार्टिंगचे 4 ते 5 वर्ष तुम्ही खूप चांगलं आंतरपीक घेऊ शकता याच्यामध्ये. फक्त याच्यामध्ये कंडिशन एकच आहे की ड्रॅगन फ्रूटचं जे स्ट्रक्चर आपण बनवलेलं आहे त्याची जी हाईट आहे त्याच्या हाईटच्या वरती जायला असं कोणतंच पीक आपल्याला घ्यायचं नाही. जसं की शेवगा आपल्याला घ्यायचं नाही, सावलीसाठी आपण शेवगा घेऊ शकतो किंवा पपई घेऊ शकतो. आपण काय म्हणतो त्याची सावली होऊन जाईल त्याला, म्हणजे डॉर्फ पीक आपण घेऊ पण शकतो. त्याच्यापेक्षा Seasonal. कमी उंचीचे तुम्ही कोणतंही Seasonal आंतरपीक पिकं त्याच्यामध्ये घेऊ घेऊ शकता. शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही कांदा आलं असेल, असेल, हळद सोयाबीन असेल, असेल. तरकारी असेल, हे त्याच्यापेक्षा कमी उंचीची सगळी पिकं तुम्ही त्याच्यामध्ये पुढील 5 वर्षापर्यंत करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर हे झालं त्या स्ट्रक्चरचं. स्ट्रक्चरसोबत आता जसं मी सांगितलं तुम्हाला, रिंगपोल पद्धतीमध्ये 2800 रोप बसते आणि ट्रेलिस मेथडमध्ये साधारणतः 5000 रोप बसते. तर आता हे रोपाबद्दल थोडीशी माहिती देतो तुम्हाला. साधारणतः ज्यावेळेस सुरुवात झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये लावायला त्यावेळेस रोपाची काय अवस्था होती की साधारणतः 8 ते 9 इंच तुकडा, जो आपलं ड्रॅगनचं रोप कसं कटिंगनं बनतं, हा पानाचा जो तुकडा आहे याचा तुम्ही कट केला 1 इंची, तर तो तुम्ही जमिनीमध्ये पुरल्यानंतर साधारणतः 30 दिवसांमध्ये त्याला खाली मुळी सुटते आणि वरून फुटवे चालू होतात. तर मग हे रोप बनवायचं काय अवघड नाही. त्याच्यामुळे काय झाले, जेवढे ड्रॅगन फ्रूटवाले आहेत ते सगळ्यांची 2 वर्षानंतर नर्सरी चालू होते आणि त्याच्यामुळे काय झालं, मग नर्सरीच्या माध्यमातून आपल्याला 4 पैसे चांगले येतील. त्याच्यामुळे एक ट्रेंड निर्माण झाला. प्रत्येकजण सांगायला लागला की एकरी 10 लाख होत आहेत, 20 लाख होत आहेत, तुम्ही लावा बिनधास्त. पण आपल्याला काही इथं कोणाचं प्रमोशन करायचं नाही किंवा आपल्याला आपल्या नर्सरीचं रोप इथं विकायचं नाही. आपल्याला आपल्या नवीन शेतकरी जो याच्यात पडणार आहे त्याच्यापर्यंत जी खरी माहिती आहे ती आपल्याला याच्यामध्ये माध्यमातून पोचवायची आहे. तर रोपामध्ये साधारणतः तो 8-9 इंचचा जो तुकडा होता तो साधारणतः 2021-22 मध्ये 40 रुपयाला विकत होते लोक. त्याच्यानंतर ते हळूहळू जसं जसं बागा वाढत गेल्या तसं तसं ते 35 रुपये 30 रुपयेपर्यंत भेटायला लागलं रोप. तर ते एक झालं रोपांचं. तर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, आपली स्वतःची जी नर्सरी आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं, डायरेक्ट 3.5 फूट 3 फूट 2.5 फूट याच्या जेवढं मोठं पान निघतं. आता समजा हे पान आहे, हे पान तुम्हाला दिसतंय 2.5 फूट लांब दिसतंय. तर पूर्ण मोठ्या पानाचं ज्यावेळेस मदर प्लॅन्ट तयार होते, म्हणजे एक हार्वेस्टिंग त्याचं निघून जाते, त्यावेळेस पूर्ण 2.5 फूट पानाचं आपण काय केलं, रोप तयार केलं. आणि त्या 2.5 फूट पानाचं रोप तयार केल्यामुळे काय झालं, ते लावताना स्ट्रक्चरपर्यंत वरती गेलं आणि त्याचे जेवढे फुटवे निघाले ते सगळे फुटवे आपण ठेवले. त्याला फुटव्याची कटिंग करायची गरज पडली नाही. त्यामुळे बागा आपल्या लवकर डेव्हलप झाल्या. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की जे 3 गोष्टी तुम्हाला काम करायच्या आहेत, ती पहिली जी गोष्ट होती की रोपाचं तुम्हाला उंची वाढवायची आहे. जे 2.5 ते 3 फुटाचं तुम्ही जर रोप वापरलं तर तुम्ही याच्यामध्ये फेल जाणार नाही. तुमचे जेवढे फुटवे निघतील ते सगळे लवकर डेव्हलप होतील, तुमची बाग लवकर डेव्हलप होईल. म्हणजे आपण 9 इंचाचं जे म्हणत होतो त्याच्यापेक्षा 2-2.5 फुटाचा जर 2.5 फुटाचं आपण रोप जर घेतलं तर ते बाग लवकर डेव्हलप होते आणि तुमचं म्हणजे फेल जाण्याचं शेतकऱ्यांना चान्सेस कमी आहेत. चांगले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये रोप जगण्याचे पण चान्सेस चांगले आहेत आणि बाग लवकर डेव्हलपमेंट होते, स्ट्रेस मध्ये वगैरे जात नाही, लवकर डेव्हलपमेंट होते. तर आता हे झालं रोपांच्या विषयी. तर साधारणतः शेतकरी मित्रांनो, आपण लावल्यापासून साधारणतः 1 वर्षामध्ये याचं हार्वेस्टिंग चालू होते. म्हणजे समजा जूनला तुम्ही लावलं तर पुढच्या जूनला याचं तुम्हाला हार्वेस्टिंग भेटणार आहे. किंवा जर तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबर जो ह्याचा फ्रूट प्रोडक्शनचा जो सीझन असतो तो जून ते नोव्हेंबर असतो. नोव्हेंबर नंतर जर तुम्ही याचं प्लांटेशन केलं तर साधारणतः जो आपल्याकडं प्रकार आहे आडसाली ऊस आणि सुरू ऊस, तसं नोव्हेंबरमध्ये जर लावलं तर 1.5 वर्षानंतर ती बाग चालू होते. पण त्यावेळेस तुम्हाला ते प्रोडक्शन आडसाली ऊसासारखं डबल भेटते. म्हणजे उलट जो नोव्हेंबर-डिसेंबरचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये तुम्ही बागा लावावे त्याच्या, तर तुम्हाला चांगलं प्रोडक्शन भेटते. माने सर, आम्हाला अजून एक माहिती द्या की आपल्याला ह्या ड्रॅगन फ्रूटाची फुटवेची स्टेज किंवा फ्लावरिंगची स्टेज कधी चालू होती किंवा किती महिन्यानंतर त्याला बाबा फुटवा चालू होतो आणि फ्लावरिंग पहिलं जे फुल येतं ते किती दिवसांनी येतं? तर शेतकरी मित्रांनो, पाटील साहेबांनी खूप चांगला प्रश्न विचारला आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं होतं की आपण रोप लावलं, आता ते समजा मुळे फुटलेलं रोप असेल तर त्याला लगेच साधारणतः 15-20 दिवसानंतर तुम्हाला फुटवे यायला चालू होतात. पण त्याच्यामध्ये जे बारकं रोप जे होतं 8 इंचाचं, त्याच्यामध्ये आपल्याला काय काम करायचं आहे, जेवढे फुटवे निघत आहेत त्यातले सगळे फुटव्यातले एकच चांगला फुटवा ठेवावा लागतो. तो आपल्याला स्ट्रक्चरपर्यंत वरती घेऊन जावा लागतो आणि त्याच्यानंतर आपण त्याचा शेंडा ज्यावेळेस कट करतो त्यावेळेस त्याला मागणे फुटवे निघतात. तर याला
याला साधारणतः वर्ष 1.5 वर्ष जाते. त्याच्यासाठीच माझं म्हणणं होतं की तुम्ही मोठ्या साईजचं रोप जर लावलं तर ते लवकर तुमचं डेव्हलप होतं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे फ्रुटिंग सीझन आहे तो जून ते नोव्हेंबर आहे. तर ह्याला जे फ्लावरिंग वगैरे ज्या गोष्टी येणार आहेत त्या तुम्हाला जून नंतर स्टार्ट होणार आहेत. तुम्ही ऑफ सीझनमध्ये त्याला जर लायटिंग जर केलं तर ते नंतरचा विषय आहे 2 वर्षानंतर. पण सुरुवातीला तुम्ही लायटिंग वगैरे ऑफ सीझन प्रोडक्शन घेऊ शकत नाही. एकदा बाग डेव्हलप झाल्यानंतरचा तो विषय आहे. तर साधारणतः जूनमध्ये तुम्हाला पहिलं फ्लावरिंग येणार आहे आणि त्याचं हार्वेस्टिंग साधारणतः याची फ्लावरिंगचा विषय कसा आहे, हा जो काटा आहे तर ह्या काट्याला बड तयार होतो आणि बड लागल्यानंतर साधारणतः 15 दिवसानंतर तुम्हाला याचं फुल उमलतं. आणि 15 दिवस ज्या दिवशी तुम्हाला फुल उमलतं बरोबर 1 महिन्यानंतर याचं हार्वेस्टिंग येतं. म्हणजे समजा 1 फेब्रुवारीला जर तुमचं फुल उमललं तर बरोबर 1 मार्चला तुमचं ते फळ हार्वेस्टिंगला येणार आहे. फुल उमलल्यापासून 1 महिन्यानं साधारण आपल्याला फळ हार्वेस्टिंगला काढू शकतो. माने सर, आता आम्हाला आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आम्हाला ही माहिती द्या की ड्रॅगन फ्रूटचं आता लागणीपासून ते फ्लावरिंग पर्यंतचं खत व्यवस्थापन, म्हणजे आपण रासायनिक टाकलं पाहिजे, जैविक टाकलं पाहिजे का ऑर्गॅनिक टाकलं पाहिजे, आणि ऑर्गॅनिक जैविक वापरायचं तर कोणत्या कंपनीचं वापरावं? बरं, तर शेतकरी मित्रांनो, पाटील साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे त्याची माहिती मी तुम्हाला सांगतो की आता आपलं महत्त्वाचं जो आहे ड्रॅगन फ्रूट असं पीक आहे त्याला म्हणजे रोगराई थोडीशी कमी आहे. रोगराई कमी असल्यामुळे कसं द्राक्ष डाळिंबसारखं ह्याला रासायनिक खताची जोडची अजिबात गरज नाही. आणि आपलं जे ड्रॅगन फ्रूट आहे ते तुम्ही जैविक खताच्या माध्यमातून जर केलं तर ते खूपच चांगलं येते. तर जैविक खताच्या माध्यमातून याचं व्यवस्थापन करत असताना साधारणतः तुम्ही लावताना जर बेसल डोस वगैरे घातलं, शेणखत वगैरे ते जर गोष्टी घातल्या तर चांगलं आहे. पण त्याच्यानंतर जो वाढीचा पिरियड आहे या वाढीच्या पिरियडमध्ये जर ह्याला तुम्ही जैविक खतांची जोड दिली आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर लिक्विड खतं भेटली जैविकमध्ये तर खूप चांगला विषय होतो. जसं आता मी 2021 पासून केलं होतं ड्रॅगन फ्रूट, पण मला रामा ॲग्रोटेकची ओळख ही झालेली आहे 2000 जानेवारी 25 पासून. तर त्यावेळेस ज्यावेळेस मी रामा ॲग्रोटेकची खतं वापरायला चालू केलं तर त्याच्यामध्ये काय झालं, आपल्याकडे एक तर बऱ्यापैकी वेगवेगळे 54 प्रकारचे प्रोडक्ट होते. तर त्याच्यामध्ये जे काय मुळीसाठी असेल, आता मुळी जर ह्याचं काय विषय आहे ड्रॅगन फ्रूटमध्ये, जर मुळी तुमची ॲक्टिव्ह राहिली तर त्याची वाढ पटापटा होते. मग मुळी जर ॲक्टिव्ह करण्यासाठी जे आपल्याकडे जी खतं होती, रूट मॅजिक असतील, मायक्रोरायझा असतील किंवा बायोक्रांती असेल, ते आपण सुरुवातीला वापरले याच्यामध्ये. तर रामा ॲग्रोटेकचं ही खतं आपण वापरल्यानंतर काय झालं, नंतर ते पानाच्या वाढीसाठी असेल, फुटव्यासाठी असेल, आपल्याकडं रामा मॅजिक होतं. त्याच्यानंतर पानाचा गर भरण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला फुटव्यासाठी ज्ञानशक्ती वापरलं, परत घर भरण्यासाठी समृद्धी वापरलं. आणि ज्यावेळेस आपला नंतर ज्यावेळेस ह्याचा विषय आला हार्वेस्टिंगच्या वेळेचा, त्यावेळेस आपण ते सृष्टी वगैरे ह्या गोष्टी वापरल्या. म्हणजे आपल्याला एका जागेवर वन स्टॉप सोल्युशन सगळ्या गोष्टी ह्या रामा ॲग्रोटेकमध्ये भेटल्या. म्हणजे रामा ॲग्रोटेकची खतं वापरल्यानंतर असा पण फरक पडलाय की ज्या शेतकऱ्यांनी आशा सोडलेली सोडली होती त्यांना डेव्हलपच होत नव्हत्या, 1.5 वर्ष झालं त्या जे हाय त्या स्टेजला होत्या, त्या आपण डेव्हलप केलेलं आहे. आता तुम्ही स्प्रेत आपल्या रामा ॲग्रोटेकचं कोणतं प्रोडक्ट वापरलंय का? स्प्रे आता बऱ्यापैकी आपले जे खतं होती ना तर ती बऱ्यापैकी जे आपलं रामा ॲग्रोटेकचं रूट मॅजिक सोडलं तर बऱ्यापैकी सगळी खतं आपली स्प्रेला पण चालतात. तर आपण काय केलेलं आहे, ज्यावेळेस आपण पाणी देतो तर पाण्याच्या माध्यमातून आपण खालून दिलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपल्याला पाण्याचा ह्याच्यामध्ये साधारणतः जास्त गॅप द्यावा लागतो, जास्त पाणी देऊन चालत नाही ड्रॅगन फ्रूटला. मग मधल्या पिरियडमध्ये आपण याच्यामध्ये स्प्रे पण घेतलेले आहेत. माने सर, आता फुलकळी निघण्यासाठी किंवा फुलकळी जास्त निघावी यासाठी आपण रामा ॲग्रोटेकचं कोणतं प्रोडक्ट असं वापरलंय का तुमच्या प्लॉटमध्ये? तर साधारणतः शेतकरी मित्रांनो आपण काय प्रयोग केला होता की जो सीझन चालू होतोय तो मेच्या 25 तारखेला पहिलं त्याचं फ्लावरिंग वगैरे चालू होतं. तर आपण थोडासा प्रयोग काय केला, 1 महिना अगोदरच जे रामा ॲग्रोटेकचे आपले फ्लावरिंगची खतं आहेत तर ते आपण आधी वापरून बघितलं की बाबा 1 महिना अगोदरच आपल्याला ह्याचं फ्लावरिंग वगैरे लागते का. तर त्याच्यामध्ये आपले रामा मॅजिक असेल, त्याच्यानंतर ज्ञानशक्ती असेल, ह्या मायक्रोन्युट्रिएंट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण वापर करून बघितलं. तर त्याच्यामध्ये काय झालं, काही प्रमाणात आपल्याला ते सक्सेस झालेलं आहे. आणि ज्यावेळेस फुटव्याची स्टेज असते, ज्यावेळेस आपला फ्रुटिंग सीझन बंद पडतो त्यावेळेस आपण याची खतं ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस एवढा फुटवा काढता येते की फुटव्यांचं प्रमाण भरपूर होतं आहे. मग ते नवे बागा ज्या डेव्हलप करतो आपण त्याच्यामध्ये त्याचा खूप सारा फायदा होतो आहे. माने सर, आता खत व्यवस्थापन तुम्ही सांगितले, आता आम्हाला तुम्ही म्हणला पहिल्यांदा की ह्या पिकाला पाण्याची गरज कमी लागते.
तर ते नियोजन पाण्याचं शेतकऱ्यांनी कसं करावं ह्याबद्दल तुम्ही थोडी माहिती द्या. हां, तर शेतकरी मित्रांनो, हे ड्रॅगन फ्रूट हे कॅक्टस फॅमिलीतलं झाड आहे. त्यामुळे याच्यामध्ये काय होतं आहे, याला जर उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये जर तुम्ही याला पाणी जास्त दिलं तर याला एकच आजार आहे, तो म्हणजे सनबर्निंग नावाचा. तो उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये जर तुमचं पाणी आणि ऊन जर ह्या दोन्ही गोष्टी जर त्याला एकाच वेळेस भेटल्या तर त्याला सनबर्निंग हा आजार होतो आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याकडे पाण्याचं नियोजन हे सगळ्यात महत्त्वाचं ड्रॅगन फ्रूटमध्ये आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ड्रीप हा वापरायचीच आहे. आणि जी ड्रीप वापरतो आपण त्याच्यामध्ये 1 फूट अंतरावरती जे होल असतात त्याचे अशी असणारी ड्रीप आपण शक्यतो वापरावी. आणि त्याच्यामध्ये साधारणतः दोन्ही पाण्यामधला जो गॅप आहे तो साधारणतः 10 दिवसाचा राहतो आहे. आणि जे आपण पाणी देतो आहे त्याचं ते टायमिंग पण साधारणतः 10 ते 15 मिनटंच फक्त आपल्याला द्यायचं आहे. त्या 15 मिनटामध्येच आपल्याला जे काही खतं लिक्विड वगैरे खतं सोडायचे आहेत ती त्याच 15 मिनटात सोडायचे आहेत. आणि नंतर 10 दिवस तुम्ही त्या पाण्याकडे त्याला बघायचंच नाही. म्हणजे एवढं कमी पाणी त्याला लागते. म्हणजे जे दुष्काळी भागातले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तर हे वरदानच पीक आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये याचं पाणी तुम्हाला कमी करायचं आहे. तर जो मी तुम्हाला सनबर्निंग हा विषय सांगितला याच्यामध्ये, तर ड्रॅगन फ्रूटला फक्त एकच आजार आहे, तो म्हणजे सनबर्निंगवाला. जे तुम्ही वरती बघताय प्रत्येक सरीला 6 फुटी नेट आपण वापरलेले आहे. तर याला साधारणतः 1 लाख रुपये एक्स्ट्रा खर्च येतो. तो जर खर्च तुम्ही केला तर हे पीक एकदम ऊसापेक्षा पण चांगला विषय होते. म्हणजे तुम्हाला कोणत्याच प्रकारची भीती राहत नाही. जरी पाणी तुमचं जास्त झालं, पाणी तुमचं कमी झालं तरी काही टेन्शन नाही, जर तुमचं वरती 6 फुटी नेट असेल तर. माने सर, हां अजून एक माहिती राहिली हां, ती म्हणजे व्हरायटी कोणकोणत्या वापराव्यात. व्हरायटी कोणत्या वापरा. हां, तर सर, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. आता महत्त्वाचा विषय काय झालेला आहे, आपल्याकडे 3 प्रकारचे ड्रॅगन फ्रूट इंडियामध्ये फेमस झाले होते. वरून लाल आतून पांढरा गर असलेला ड्रॅगन फ्रूट, दुसरं वरून लाल आतून लालगा असलेलं, आणि तिसरं वरून पिवळं आणि आतून पांढरा असलेलं ड्रॅगन फ्रूट. तर याच्यामध्ये जे सुरुवातीला ड्रॅगन फ्रूटमध्ये शेतकरी पडले त्यांनी आतमधून व्हाईट असलेल्या बागा जास्त लावल्या. पण ज्यावेळेस नंतर मार्केटमध्ये वरून लाल आणि आतून लाल मार्केट ज्यावेळेस रेडवाली व्हरायटी आली त्यावेळेस काय झालं की त्यावेळेस पांढऱ्याला भाव कमी भेटायला लागला, कारण त्याची गोडवा कमी होता. त्यामुळं लालगं मार्केटला चांगलं चालायला लागलं. आणि नंतर काय झालं, मार्केटमध्ये पिवळं आलं ड्रॅगन. पण पिवळ्याचं काय विषय होता, पिवळ्याला जे पॉलिनेशन करायचं होतं ते हँड पॉलिनेशन लागतंय. तर त्याच्यामुळे काय झालं, त्याला एकतर प्रोडक्शन पण कमी आहे. मग मार्केटमध्ये सध्या सगळ्यात जास्त ज्या बागा वाढल्या त्या फक्त रेडच्या जास्त वाढल्या, कारण पांढऱ्याला भाव कमी आहे आणि पिवळ्याला सेटिंग कमी आहे. ह्या गोष्टीमुळे फक्त रेडच्या बागा आपल्या ज्या आतून रेड जम्बोची व्हरायटी आली तर त्याची आपल्या बागात चांगल्या जास्त वाढल्या. तर आता ती व्हरायटी ही झालेला प्रकार. पण व्हरायटीमध्ये काय झालेलं आहे, इंडियामध्ये एक जम्बो रेड जी व्हरायटी म्हणतो आपण, तर त्याचं नाव आहे इंडोनेशियन रॉयल रेड. तर ही व्हरायटी आपली बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये अगोदर 2-4 शेतकऱ्यांनी लावल्यामुळे ती बऱ्यापैकी त्याचा प्रसार झाला आणि जास्त बागा त्याच्या लागल्या. आणि त्याच्यानंतर आपले डेक्कन एक्झॉटिकचे जे सर होते त्यांनी परदेशातून बऱ्याच देशातून आणून इथं त्याचा अभ्यास केला आणि त्याला ABC अशी नावं दिली. आणि त्यातलं C नावाची जी व्हरायटी होती, हायब्रिड C नाव दिलं, सियान रेड नावाची व्हरायटी. तर ती एक मार्केटमध्ये चांगली फेमस झाली, कारण त्या व्हरायटीला थोडा सनबर्निंगचा त्रास कमी आहे. जम्बोला थोडा सनबर्निंगचा त्रास जास्त आहे. जम्बोमध्ये फळाची साईज चांगली होत्या, पण ह्याच्यामध्ये C व्हरायटीमध्ये साधारणतः 500 ते 550 ग्रामपर्यंत व्हरायटीची साईज. म्हणजे प्रत्येक व्हरायटीचं प्लस पॉईंट मायनस पॉईंट थोडेसे आहेत. किपिंग क्वालिटी जम्बो रेडची चांगली आहे आणि Cची पण बऱ्यापैकी चांगली आहे. तर ह्या सगळ्या त्याचा व्हरायटीमध्ये आहे. पण ह्या ज्या 2 व्हरायटी आहेत, इंडोनेशियन रॉयल रेड ज्याला आपण रेड जम्बो म्हणतोय आणि हायब्रिड C व्हरायटी, याच्या बऱ्यापैकी सगळीकडं जास्त प्लांटेशन झालेलं आहे. आणि भविष्यामध्ये पण जे कोण लावणार आहेत त्यांनी व्हरायटीमध्ये जास्त कन्फ्यूज न होता, जर तुमच्या भाग जर ड्राय एरिया असेल, हवा खेळते असेल तर तुम्ही तिथं रेड जम्बो व्हरायटी लावू शकता. आणि जर तुमचा बागायती पट्टा असेल जिथं ऊसाचं प्रमाण जास्त आहे तर तुम्ही तिथं C व्हरायटी लावा. म्हणजे साधारणतः सनबर्निंगचा त्रास तुम्हाला तिथं कमी होईल. धन्यवाद माने सर. तुम्ही ड्रॅगन फ्रूटची आम्हाला लावणीपासून ते फ्लावरिंगपर्यंतची सर्व माहिती दिलेली आहे, तरी त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तरी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा ड्रॅगन फ्रूट लावायचा असेल तर पाहायला विसरू नका. प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी अक्षय पाटील. तसेच शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी सचिन माने तुमचं सर्वांचं या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे
हा रामा ॲग्रोटेकचा 35वा भाग आहे आणि त्यामध्ये आपण ड्रॅगन फ्रूट मधला हा दुसरा भाग आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, आपण रामा ॲग्रोटेकच्या ड्रॅगन फ्रूटच्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या पहिल्या भागामध्ये तुम्ही ड्रॅगन फ्रूट केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, त्याच्यानंतर लावताना कोणती पद्धत वापरली पाहिजे, कोणती व्हरायटी वापरली पाहिजे. पहिल्या भागामध्ये शेतकरी मित्रांनो आपण लागवडीपासून ते फुलकळी स्टेजपर्यंत तुम्हाला कशा पद्धतीनं काम करायचं आहे याची आपण माहिती घेतलेली आहे. शेतकरी मित्रांनो, मागच्या भागात आपल्याला भाग पाहिल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे भागातील आपल्याला फोन आले, त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनापासून आभार. त्याच तोडीची आणि अशी ड्रॅगन फ्रूट मधली उपयुक्त माहिती आज आपल्याला भाग 2 मध्ये माने सर देणार आहेत. माने सर नमस्कार. नमस्ते सर. आपण आता ड्रॅगन फ्रूट बद्दल फुलकळी नंतर काय नियोजन कसं करावं त्याबद्दल तुम्ही थोडी माहिती द्या. पहिल्यांदा पाटील सर, तुम्ही जे गेल्या एपिसोडमध्ये आपल्याला जे प्रश्न विचारले, म्हणजे शेतकऱ्यांच्या मनातले जे प्रश्न होते ते तुम्ही विचारले, तर तेच सेम प्रश्न सर्व शेतकरी जे ड्रॅगन फ्रूटमध्ये पडणार आहेत त्यांना पडतात. त्या सर्वांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न गेल्या भागामध्ये केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, जसं आपण पहिल्या एपिसोडमध्ये लागणीपासून ते फुलकळीपर्यंतचा मी तुम्हाला विषय सांगितलेला आहे, तर आता आपण या भागामध्ये जो फ्रुटिंग सीझन असतो त्या सीझनची माहिती प्लस त्याचं जे मार्केटिंग तुम्हाला जे करायचं आहे, हार्वेस्टिंग नंतर जे कोणत्या मार्केटला वगैरे पाठवायचं आहे त्याची पूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. माने सर, तुम्ही आता आम्हाला नाही शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूटला फुलकळी लागल्यापासून काय शेड्यूल वापरलं पाहिजे ते सांगा. म्हणजे फुलकळीत आपल्याला पाणी व्यवस्थापन कसं करायचं आणि खत व्यवस्थापन कसं करायचं, आणि फुलकळी लागल्यानंतर म्हणजे फळाच्या स्टेज पर्यंत येणारे कोणकोणते आजार आहेत पिकाची आणि त्याला प्रतिबंधात्मक काय करायला लागते याबद्दल तुम्ही माहिती सांगा, उपाययोजना सांगा. तर पाटील साहेब, आता तुम्ही जो प्रश्न विचारला याच्यामध्ये काय आपण फुलकळीपर्यंत तुम्हाला सांगितलं होतं, तर याच्यामध्ये आपण काय करतोय, साधारणतः फुलकळी लागण्याच्या पिरियडमध्ये आपलं जे रामा मॅजिक वगैरे आहे तर ते फुलकळी लागण्यासाठी आपण ते वापरतो. त्याच्यानंतरचा जो विषय येतो, जे फुल लागल्यानंतर त्याचं जे सेटिंग व्हायला पाहिजे, त्याचं ड्रॉपिंग होऊ नये, त्याच्यासाठी आपण काय करतो, आपल्याकडे जे कॅल्बॉर आहे लिक्विडमधलं ते आपण याच्यामध्ये वापरतो. मग त्याचं आपलं ड्रॉपिंग कमी होतं आणि ते सेटिंग एकदा झालं की साधारणतः 1 ते 15 दिवसाचा पिरियड असतो ज्याच्यामध्ये फुल उमलतं आणि बरोबर 1 महिन्यानंतर ते हार्वेस्टिंगला येतं. तर हा जो मधला पिरियड आहे तर याच्यामध्ये एक गणित आपल्याला काय आलं आहे की साधारणतः आपल्या ह्याच्यामध्ये काय होतं, फळाची साईज जर 400 ग्रामच्या वरती असेल तर मग मार्केटला जो लिलाव लागतोय, आता समजा आज मार्केट 100 रुपये जर झालं तर ते 100 रुपयेचा मार्केट आपल्याला कधी भेटणार आहे जर फळाची आपली साईज 400 ग्रामच्या वरती गेली तर साधारणतः आपल्याला फळाची साईज मिळण्यासाठी आपण कुठले प्रोडक्ट तुम्ही म्हणजे तर आता आपण काय करतो, साधारणतः आपलं फुल ज्यावेळेस उमलतंय आणि हार्वेस्टिंगला येतं 1 महिन्यानंतर बरोबर, तर आपण साधारणतः फुल उमलल्यानंतर बरोबर 10 दिवसानंतर त्याला साईजसाठी जे आपल्याकडे जे चांगले पर्याय उपलब्ध आहेत, म्हणजे बायोसृष्टी असेल, त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, गेल्या वर्षी आपण निम्म्या प्लॉटला आपलं रासायनिकमधलं 0-60-20 वापरलं होतं, निम्म्या प्लॉटला आपण बायोसृष्टी वापरलं होतं. तर त्या दोन्हीचा एवढा चांगला फरक आपल्याला अनुभवायला भेटला की 80% फळाची साईज ही 400 ग्रामच्या वरती गेली. शेतकरी मित्रांनो, माने सरांनी ज्या पद्धतीनं आपल्याला शेड्यूल सांगितलंय मी पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करतो की फुलकळी लागल्या असताना आपण स्ट्रिंग्रो आणि रामा मॅजिक ह्याचा वरून स्प्रे दिलेला, त्यानंतर कळीला चालू असताना खालून आपण बायोसमृद्धी आणि रूट मॅजिक दिलेलं, त्यानंतर 10 दिवसानं ज्यावेळी फुल बाहेर पडतं त्या पिरियडमध्ये आपण 60-20 आणि रूट मॅजिक असं खालून दिलेलं रामा ॲग्रोटेकचं, आणि त्यानंतर वरून आपण पुन्हा एकदा रामा मॅजिक आणि स्ट्रीम ग्रोचा एक स्प्रे घेतलेला, आणि शेवटला ज्यावेळी आपल्याला साईजची गरज लागते त्यावेळी आपण 8 दिवस आधी त्यांना आपण सृष्टी खालून दिलेलं आणि वरून रोडो केचा रामा ॲग्रोटेकचं रोडो के म्हणून प्रोडक्ट जे की फळं मोठं होण्यासाठी आणि जाडीसाठी आपल्याला उपयोगात येतं, त्याचा आपण स्प्रे घेतलेला. तर शेतकरी मित्रांनो, जसं तुम्ही बघितलं याच्यामध्ये जो आपला फ्रुटिंग सीझन असतो त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या फुलाच्या सेटिंगपासून
म्हणजे कळी लागण्यापासून ते फळाच्या साईजपर्यंत आपल्याला त्याचं नियोजन जे करायचे आहे त्याच्यामध्ये आपली जी राम ॲग्रोटेकची खतं आहेत त्याचा तुम्ही वापर योग्य पद्धतीने करू शकता. प्लस याच्यामध्ये एक अजून जो ह्याचा प्रादुर्भाव येतो लाल मुंग्यांचा, तो साधारणतः आपलं फळ ज्यावेळेस लागतं त्याच्यानंतर थोड्याशा लाल मुंग्या येऊन त्या फळाला खातात. तर साधारणतः आपलं जो पूर्ण जे हार्वेस्टिंग निघतं आहे त्याच्यातलं एक 10-15 फळं आपले त्या लाल मुंग्यामुळे खराब होतात. प्लस आता नवीन एक पक्षी खायचा जो प्रकार वाढलेला आहे त्याच्यामध्ये पण काय होतं आहे, ज्यावेळेस आपण जर लवकर हार्वेस्टिंग केलं नाही फळाचं, जर कलर वाचा लाल राहिला तर तो मग तिथं पण थोडंसं पक्ष्यांचं खायचं प्रमाण थोडंसं आता वाढत चाललेलं आहे. हां, तर याच्या महत्त्वाचं म्हणजे आता मुंगीसाठी तुम्ही थोडंसं कंट्रोल त्याचं करू शकता. त्याच्यामध्ये मुंग्यांची जी घरं राहतात, पाणी पाजल्यानंतर तुम्हाला ती घरं दिसतात, तर त्या घरं शोधून थोडीसं जर त्याच्यामध्ये तुम्ही स्प्रेइंग केलं तर ते तुम्ही त्याच्यामध्ये कंट्रोल करू शकता. प्लस आपलं जे रामा ॲग्रोटेकचं निमकरंज आहे त्याचा जर तुम्ही रेग्युलर स्प्रे घेत राहिले तर तो मुंग्यांचा जो त्रास आहे तो तुम्हाला कमी होतो आहे. प्लस आपलं जो बुरशीचा जो त्रास आहे तो पण त्याच्यामध्ये कंट्रोल होतो आहे. आपण या भागामध्ये तुम्हाला सेटिंगपासून ते फळाची साईजपर्यंत पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये साधारणतः याच्यामध्ये ड्रॅगनमध्ये 8 ते 10 बहार तुमचे येतात आणि साधारणतः 2 बहार मोठे राहतात आणि राहिलेले 5 ते 6 बहार तुमचे छोटे राहतात. तर त्याच्यामध्ये काय होतं आहे, जे मोठे बहार आहेत तुमचे तर त्याच्यामध्ये मार्केट थोडंसं रिवर्स येतं आहे आणि जे छोटे बहार राहत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं मार्केट भेटते. मग ह्याचं जे ॲव्हरेज निघतं आहे वर्षभराचं तुम्हाला ते साधारणतः त्याच्यामुळं एकसारखं पडतं आहे. तर आता ते साधारणतः 2021 पासून ते जो रेटचा विषय होता तर तो 110 रुपयेपासून आता 2025पर्यंत तो 70 रुपयाचा ॲव्हरेज आपल्याला एकरी पडत आहे. शेतकरी मित्रांनो, या भागात आपण आपल्याला माने सरांनी ड्रॅगन फ्रूटबद्दल फुलकळी ते हार्वेस्टिंगपर्यंतची सर्व माहिती दिलेली आहे. त्यात खत व्यवस्थापन असेल, पाणी, फुलकळीला घ्यायच्या फवारण्या, त्यानंतर त्या खालून आपण घेणाऱ्या आळवण्या किंवा ड्रिपनं जे शेड्यूल आहे ते सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर आता पुढील भागात आपण ड्रॅगन फ्रूटचं हार्वेस्टिंग ते मार्केटिंग व भविष्यातील संधी याबद्दल जाणून घेणार आहोत. माने सरांनी आपल्याला या भागात खूप सुंदर अशी ड्रॅगन फ्रूटबद्दल माहिती दिली, त्याबद्दल माने सर तुमचं प्रथम धन्यवाद. आणि शेतकरी मित्रांनाही इथून पुढची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या रविवारी पाहायला विसरू नका. सकाळी 12:30 वाजता प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे निराकरण म्हणजेच प्रश्न तुमचे उत्तर आमचे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी अक्षय पाटील रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. नमस्ते शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी सचिन माने तुमचं सर्वांचं रामा ॲग्रोटेकच्या या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमात दिवसेंदिवस प्रेम शेतकऱ्यांचे वाढतच चाललेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या हा जो प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा जो कार्यक्रम आहे हा पाहून बऱ्याच शेतकऱ्यांचे आत्तापर्यंत फोन आले की तुम्ही या पिकावरती व्हिडिओ बनवा, त्या पिकावरती व्हिडिओ बनवा. आणि आपला हा ड्रॅगन फ्रूटचा 3रा भाग आहे आणि साधारणतः 2ऱ्या भागानंतर एका शेतकऱ्याचा मला फोन आला आणि त्यांनी विचारलं की ड्रॅगन फ्रूट आम्ही पिकवलं पण याच्यामध्ये आम्हाला विकण्याची जी संधी आहे त्याबद्दल तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करावं, किंवा या पिकामध्ये आपल्याला मार्केट सोडून दुसऱ्या काही संधी आहेत का, तर याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करावं. तर आपण आज या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं माहिती तुम्हाला पोहोचवणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही आम्हाला खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, फुलापासून ते फळ लागेपर्यंतची सर्व माहिती तुम्ही आम्हाला दिली. आता या भागात आम्हाला तुम्ही मार्केट कसं आहे किंवा कमी खर्चात कसं उत्पन्न काढता येईल याबद्दल तुम्ही थोडी माहिती द्या आणि पुढच्या नवीन संधी, या पिकातील नवीन संधी याबद्दल थोडी माहिती द्या.
तर शेतकरी मित्रांनो, आता तुमचं पीक तर हार्वेस्टिंग झालं, तर याच्यामध्ये कसं ज्यावेळेस स्टार्टिंगला बागा नवीन लागलेल्या होत्या त्यावेळेस शेतकरी मित्रांना प्रश्न होता की आपलं हे मार्केटमध्ये फळ खपेल का नाही. परंतु आता आपलं जे लोकल मार्केट आहे सांगली साताऱ्यासारखं, त्या मार्केटला सुद्धा दिवसाला 10-10, 15-15 टन माल खपतोय. तर म्हणजे शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये माल खपवायचा खूप मोठा प्रश्न आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. तर याच्यामध्ये तुमचे जे लोकल मार्केट असतील, पुणे मुंबईसारखे मोठे मार्केट असतील, तर आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, महाराष्ट्र, कर्नाटका, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये बागा जास्त आहेत. तर हे 4 राज्य सोडून जर तुम्ही इतर राज्य जर टार्गेट केली तर याच्यामध्ये तुम्हाला अजून चांगला दर याच्यामध्ये भेटू शकतो. आता याच्यामध्ये जे लोकल मार्केटला काय होते, आपल्या पुणे मुंबईसारख्या पण मार्केटला काय होते, बाहेरच्या राज्यातून पण भरपूर माल येतोय. तर याच्यामध्ये तुम्ही मार्केटसोबत जर तुम्ही तो स्टोरेजचा जर ऑप्शन निवडलात आणि एक 10 ते 12 दिवसापर्यंत जर तुम्ही ते माल तुमचा स्टोरेजमध्ये जर ठेवू शकलात तर तुम्हाला जो सगळ्यांचा माल एकत्र येतोय तर त्याच्याऐवजी तुम्हाला तिथे चांगला रेट लागू शकतो जर तुमचा माल व्यवस्थित त्याच्यामध्ये राहिला. आता हे तर झालं मालाबद्दल. साधारणतः मार्केट जे आहे हे ड्रॅगन फ्रूटचं साधारणतः 2021-22 मध्ये ते 100-110 पर्यंत ॲव्हरेज त्याचं भेटत होतं. त्याच्यानंतर दरवर्षी पाटील साहेब 10,000 रुपयाने ते कमी होत होत 2025 मध्ये ते साधारणतः 70 रुपयावरती आलेलं आहे. आता साधारणतः जे लोक नवीन याच्यामध्ये पडणार आहेत त्यांचं म्हणणं काय राहतंय की आमची बाग ह्याच्यामध्ये आला जास्त उत्पादन द्यायला अजून 2-3 वर्ष जाणार, मग अजून 2-3 वर्षानंतर याच्यामध्ये दराची काय अवस्था असेल. तर साधारणतः काय झालेलं आहे, जे पांढरं ड्रॅगन होतं तर ते 60 रुपये 50 रुपयेपर्यंत जातं आहे आणि ज्यावेळेस लालग्याचं दर 60 रुपये जरी कमी आला तरी पण पांढऱ्याला 50 रुपये दर लागतोच. म्हणजे साधारणतः एका स्टेजला येऊन तो दर तुमचा थांबणार आहे, तिथून खाली तो जास्त काय उतरणार नाही. तर ते झालं दराबद्दल. आता हे सोडून याच्यामध्ये जे संधी तुम्ही म्हणता याच्यामध्ये अजून आपण काय करू शकतो, तर हे फळ पिकाबद्दल आपण फळाबद्दल जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये कसं आहे, व्हिटॅमिन सीचा भरपूर मोठा स्रोत आहे. त्याच्यामुळे डेंगू वगैरे झाला की डॉक्टर सजेस्ट करतायत. त्याच्यामध्ये भरपूर सारे अँटीऑक्सिडंट आहेत. आपल्या त्वचेसाठी झालं, डोळ्यासाठी झालं, हार्टसाठी झालं. त्याच्यामध्ये जे काळ्या बिया असतात त्या ओमेगा 3 ओमेगा 9 फॅटी ॲसिड असल्यामुळे आपल्या हृदयासाठी डोळ्यासाठी ते चांगलं आहे. म्हणजे फळचं एवढं गुणकारी आहे तर त्याच्यापासून जे आपण जे भविष्यामध्ये बाय प्रोडक्ट बनवू शकतो त्याच्यामध्ये आता मी स्वतः त्याच्यामध्ये जाम, जेली, आईस्क्रीम, त्याच्यानंतर वाईनची फॅक्टरी जी आहे तिथे, तर या सगळ्याचा आपण त्याच्यामध्ये प्रयोग केलेला होता. तर याच्यामध्ये जी संधी भविष्यामध्ये मला दिसते तर याच्यामध्ये आपण बाय प्रोडक्ट खूप सारे बनवू शकतो. अजून त्याचं मार्केट ओपन नाही. त्याच्या बनवल्यानंतर तर तुम्ही त्याचा खूप चांगला उपयोग करून घेऊ शकता. जसं तुम्ही जेली बनवलं, त्याचं चॉकलेट बनवलं, त्याचं ज्यूस बनवला, त्याचं जाम बनवलं, तर ते तुम्ही काय करा, साधारणतः जो आपला सीझन नॉर्मल सीझन आहे जून ते नोव्हेंबरपर्यंत जो चालतोय तर ते शेवटचा जो तुमचा लॉट राहतोय नोव्हेंबर महिन्यातला तर त्या सीझनच्या लॉटमध्ये तुम्ही ते बाय प्रोडक्ट बनवा. मग साधारणतः नोव्हेंबर ते जूनपर्यंत जो ऑफ सीझन राहणार आहे या सीझनमध्ये तुम्हाला त्याची चांगली मागणी भेटू शकते. तर हे एक झालं बाय प्रोडक्टबद्दल. तुम्ही जाम झालं, जेली झालं, आईस्क्रीम झालं, परत वाईन याची बनवू शकता. तर साधारणतः इंडोनेशियामध्ये याची वाईन बनलेली आहे. आपली लोक पण याच्यामध्ये प्रयत्न करतायत की याची वाईन बनवावी. जर फळ एवढं गुणकारी आहे तर त्याची वाईनसुद्धा चांगलीच शरीरासाठी राहणार आहे. सर आम्हाला अजून एक माहिती द्या. आता फळाची साईज तुम्ही म्हणत होता मगाशी जो विषय निघाला आपला, तर फळाची साईज साधारण किती असती मार्केटला आणि चांगली? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं हार्वेस्टिंग किती निघतं, म्हणजे पूर्ण एका एकरात उत्पादन, हे थोडं शेतकऱ्यांना माहिती द्या. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये कसं झालेलं आहे, आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस आपल्याला ग्रेडिंग करावं लागतं. 200 ते 300चं वेगळं फळ वजन करून ग्रेडिंग करायचं. 300 ते 400 ग्राम वेगळं आणि 400 प्लस जेवढं आहे ते वेगळं, असं 3 कॅटेगरीमध्ये आपल्याला ते मार्केटला पाठवायला लागते. आणि मग त्याच्यामुळे काय होते, 100 रुपये जर 400 प्लसला दर लागला तुम्हाला तर 300 ते 400ला 80 रुपये आणि 200 ते 300ला डायरेक्ट 60 रुपये. मग ते जे ॲव्हरेज आहे ते तुमचं कमी होतं. तर हे तुम्हाला ग्रेडिंग करूनच मार्केटला पाठवायचं आहे. हा झाला साईजचा विषय. आणि दुसरा जो विषय आहे तुमचं उत्पन्न किती निघतंय. याच्यामध्ये साधारणतः तुम्ही लावल्यानंतर जे 1 वर्षानं जर तुमची बाग चालू झाली तर साधारणतः 3 ते 5 टन पहिल्या वर्षी उत्पन्न निघेल. दुसऱ्या वर्षी तुमचं 7 ते 8 टनाकडे जाईल. तिसऱ्या वर्षी 12 ते 15 टन आणि चौथ्या वर्षी साधारण 4थ्या ते 5व्या वर्षी तुमचं ते 20 टनाकडं जाऊ शकतं. तर साधारणतः ज्यावेळेस आपण लावायचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला काय सांगितलं जातं की तुम्ही ॲव्हरेज ह्याला 20 टन आहे आणि जरी 50 रुपये जरी तुमचा दर आला तरी तुम्हाला 10 लाख रुपये मध्ये ह्याच्यामध्ये भविष्यात होणार आहेत. पण ते
आता शेतकऱ्यांना सांगितलं जातं की यूट्यूबमध्ये आम्ही यावर्षी एकरी 10 लाख कमवले, 15 लाख कमवले, 20 लाख कमवले. पण ते कोण कमवतं आहे? ज्यांच्या ऑलरेडी बागा जुन्या झालेल्या आहेत, त्यांचं उत्पादन ऑलरेडी वाढलेलं आहे. जे मी तुम्हाला सांगितलं ॲव्हरेज जसं निघतं आहे 3 टन पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 5 ते 7 टन. मग हा जो विषय आहे, जे तुम्ही जे पैसे घालणार आहे त्याच्यामध्ये, तर हे पैसे घातलेले तुमचे नील होण्यासाठी साधारणतः तुम्हाला पहिले 2 वर्ष जाणार आहेत. आणि दुसऱ्या वर्षानंतर ते साधारण 30 वर्षापर्यंत ही आपली बाग राहते. 30 वर्षानंतर तुम्हाला दुसऱ्या वर्षानंतर ह्याला काही खर्च नाही. तुम्ही फक्त खतांचा खर्च करायचा आहे आणि हार्वेस्टिंगला जे काही लेबर लागतील तेवढ्या 2 गोष्टीवरतीच तुम्हाला खर्च करायचा आहे. त्यामुळे साधारणतः जर 30 वर्षाचा विचार करून जर आपण लावलं तर सुरुवातीला जे आपण म्हणतो एकरी 5 लाख रुपये तुमचे जाणार आहेत. पण ते 5 लाख रुपयाला जर तुम्ही 30 वर्षांनी डिवाईड केलं तर तुम्हाला वार्षिक फक्त 17,000 रुपयाचीच रिस्क आहे. म्हणजे दुसऱ्या वर्षानंतर ह्याला खर्च नाही. त्याच्यामुळे तो 30 वर्षात जर विचार करून तुम्ही जर 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली तर हा खूप चांगला विषय आहे. सर मला अजून एक माहिती, आता तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये म्हणला आंतरपीक घेऊ शकता, तर आंतरपीक घेऊन आपण हा खर्च कमी करू शकतो का? हां, तर साधारणतः पहिले मी तुम्हाला जसं सांगितलं, पहिले 4 ते 5 वर्ष तुम्ही याच्यामध्ये आंतरपीक घेऊ शकता. साधारणतः ते घेतलंच पाहिजे. जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांनी पहिले 4-5 वर्ष याच्यामध्ये कमी हाईटचे ड्रॅगन फ्रूटपेक्षा जे कमी हाईटची पिकं आहेत ते तुम्ही आलं करू शकता, हळद करू शकता, तरकारीचे सगळे तुम्ही पिके करू शकता. आता ह्याच्यामध्ये 10 फुटाचं अंतर राहतं आणि मध्ये एक 4.5 फुटी बेड पडतो आहे. त्याला फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सेपरेट ड्रीप वापरायचं आहे. याचं पाणी आणि याचं पाणी याला भेटलं, एकमेकाला भेटलं नाही पाहिजे. त्या प्रत्येक ड्रीपला तुमची चावी राहील आणि तुम्ही याचं पाण्याचं नियोजन सेपरेट करायचं आहे, आंतरपिकाचं आणि याचं सेपरेट करायचं. जसं आपली ही जी बाग आपण बसलोय याच्यामध्ये सुरुवातीच्या वर्षी आपण आल्याचं पीक केलं होतं, दुसऱ्या वर्षी आपण याच्यामध्ये ब्लॅक टर्मरिकचं पीक केलं होतं, त्याच्यानंतर आपण तिसऱ्या वर्षी याच्यामध्ये पपई पण लावलेली होती. म्हणजे आपण याच्यामध्ये सगळे प्रयोग करून बघितलेले आहेत. त्याच्या अनुभवातूनच तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये जास्त हाईटचे आपल्याला पीक करायचं नाहीत. आपल्याला याच्यामध्ये कमी हाईटचे आंतरपीक घेऊन आपला उत्पादन खर्च तुम्ही कमी करू शकता. माने सर, हां, आपल्याला ड्रॅगन फ्रूटमध्ये एक्सपोर्टसाठी काय संधी आहेत का? एक्सपोर्टसाठी पाटील साहेब तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. तर पाटील सर, आता हे काय झालं विषय, हा आहे एक्झॉटिक फ्रूट. म्हणजे परदेशातनं ते आपल्याकडे आलेलं आहे, आपल्याकडनं तिकडे गेलेलं नाही. समजा आपली जी हळद आहे ती झाली तिकडच्यांसाठी एक्झॉटिक, तसं हे ड्रॅगन फ्रूट आपल्यासाठी एक्झॉटिक आहे, तिकडून इकडे आलेलं आहे. मग काय होते मार्केटमध्ये, ज्यावेळेस जो नॉर्मल सीझन आहे जून ते नोव्हेंबर या सीझनमध्ये जर आपण याचा एक्सपोर्ट करायचा प्रयत्न केला तर तो साधारणतः जो आपला खर्च जातो एक्सपोर्टला वगैरे आणि जे पैसे शिल्लक राहतात ते पैसे आणि आपल्याला लोकल मार्केटला मिळणारे पैसे याच्यामध्ये जास्त तफावत नसल्यामुळे साधारणतः 2-3 शेतकऱ्यांनी तो एक्सपोर्टचा प्रयत्न केला, पण परत त्याच्यामध्ये कोण पडलेलं नाही. पण मला एक दिसतं याच्यामध्ये, जर आपण ऑफ सीझनमध्ये जर पडलो तर ऑफ सीझनमध्ये आपल्याला याच्यामध्ये एक्सपोर्टची चांगली संधी आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आधी याच्यामध्ये ऑफ सीझन सक्सेस करावं लागेल. ऑफ सीझन आपला सक्सेस झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक्सपोर्टसाठी पडू शकतो. तर माने सर, तुम्ही जर सांगितलं ऑफ सीझनला आपण बाग धरली पाहिजे, हां, तर ऑफ सीझन आपल्याला कशा प्रकारे मेंटेन करता येईल किंवा खर्च किती येतो त्याबद्दल जरा शेतकऱ्यांना माहिती द्या. हां, तर पाटील साहेब खूप चांगला प्रश्न आहे हा. तर याच्यामध्ये ऑफ सीझनमध्ये काय विषय होतो आहे, आता जो आपल्याला 6 फुटामध्ये 10-12 वॅटचे बल्ब लावायचे आहेत, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, साधारणतः एकरी आपल्याला 500 ते 700 बल्ब लागतात. तर त्याच्यामध्ये काय होतं आहे, आपल्या लोकांनी आपले जे इंडियन बल्ब आहेत आपले लोकलला जे भेटतात 12 वॅटचे 10 वॅटचे ते आपण ट्राय केले. तर त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये प्रोडक्शन आपलं कमी येतं आहे. आपल्याला ते बल्ब मागवायचे आहेत परदेशातून, म्हणजे फिलिपिन झालं, चायना झालं, जपान झालं, तिथून आपल्याला ते बल्ब मागवावे लागतात. मग तो बल्ब साधारणतः इथं येईपर्यंत 700 रुपयाला आपल्याला पडतोय. आणि मग त्याच्यामुळे काय होतंय, जेवढी कॉस्ट आपल्याला बागासाठी जाते तेवढीच कॉस्ट आपल्या त्या ऑफ सीझन प्रोडक्शनसाठी जाते. पण त्याच्यामध्ये अजून एक संधी आपल्याला काय सापडलेली आहे, ज्यावेळेस आपलं प्रोडक्शन बंद पडतंय नोव्हेंबर महिन्यामध्ये, जर सप्टेंबर महिन्यामध्ये जर आपण लाईटिंग चालू केली आणि आपले लोकलचे जर बल्ब लावली तुम्ही, तर तुमचा एक लॉट एक्स्ट्रा निघू शकतो. म्हणजे नोव्हेंबर 10ला जे बंद पडतंय त्याच्याऐवजी ते डिसेंबर महिन्यामध्ये एक लॉट तुम्हाला आपल्या लोकल इंडियन बल्बावरती भेटू शकतो. आणि जर तुम्हाला ऑफ सीझनमध्ये आधीमध्ये जर प्रोडक्शन काढायचे तर आपल्याला ते बाहेरून बल्ब मागवायचे आहेत. त्याचा जो काही 4-5 लाख रुपये एकरी खर्च होईल तो करायचा आहे. पण तो केल्यानंतर ऑफ सीझनमध्ये काय होते, ऑफ सीझनमध्ये दराची आपल्याला चांगली संधी गावत्या. कारण काय होते, ऑफ सीझनमध्ये व्हिएतनाममधून आपल्या इकडे माल येतोय, पण तो माल इथे येईपर्यंत त्याची चव कमी होत्या. पण ऑफ सीझनमध्ये जो आपला माल राहणार आहे तो फ्रेश राहणार आहे. मग त्याला डिमांड चांगली राहते. म्हणजे साधारणतः महाराष्ट्रामध्ये 2 शेतकऱ्यांनी ऑफ सीझन
ऑक्सिजन सक्सेस करून दाखवले. तर त्याच्यामध्ये साधारणतः त्यांना 300 रुपयेपर्यंत सुद्धा रेट भेटलेला आहे. मग काय होतं, जरी टनबन जरी माल आपल्याला सापडला ऑक्सिजनच्या एका लॉटमध्ये, तरी पण त्याचे 2.5-3 लाख रुपये होत आहेत. म्हणजे आपल्याला जो खर्च घालायचा आहे तो आपण घातल्यानंतर साधारणतः 45 दिवसात लगेच ते रिटर्न द्यायला चालू होणार आहे. आणि प्लस आपला जो खर्च आपण घालतोय तो साधारणतः 1-2 वर्षात आपला नील होणार आहे. आणि साधारण बलाची लाईफ पण 7-8 वर्ष जर व्यवस्थित आपण त्याचा वापर केला तर ते 8-10 वर्ष आपण त्याला वापरू शकतो. आणि ऑक्सिजनमध्ये जर आपण पडलो तर याच्यामध्ये आपण भविष्यात टिकू शकतो आणि साधारण 30 वर्ष जरी आपण याच्यामध्ये पुढच्या काम करू शकतो. माने सर, तुम्ही चांगल्या प्रकारे ड्रॅगन फ्रूटबद्दल आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. शेतकरी मित्रांनो, माने साहेबांनी आपल्याला ड्रॅगन फ्रूटबद्दल अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे. तरी जरी तुम्हाला अजून काही प्रश्न किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपण आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा वर दिलेला कस्टमर केअरचा नंबर आहे त्यावर कॉल करून तुम्ही सांगू शकता. तरी शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारा कार्यक्रम आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तरी शेतकरी मित्रांनो, पाहायला विसरू नका, येणाऱ्या रविवारी ठीक 12:30 वाजता प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.